एक हॉटेल स्टाईल रेसिपी जी अगदी सोपी व झटपट होणारी आहे, त्याचबरोबर चवीलाही उत्तम लागते। चला करूयात कोल्हापुरी अक्का मसूर, ती पण ढाबा स्टाईल। ते मी आता स्वच्छ धुवून घेतले। त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरला लावून 3 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचे। ह्या उत्तम आणि चविष्ट आमटीसाठी जे वाटण लागेल त्यासाठी मी घेते जिरे, अद्रक, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो, थोडं खोबरं, सर्वांचं करायचं वाटण। फोडणीसाठी घ्यायचं चमचाभर तूप। तूप टाकल्यानंतर कढई बघा लगेच कशी गरम झाली, कसं धूर निघायला लागलं। त्यात जिरं, दालचिनी, लवंग, काळी मिरी, कांदा घालायचा, तुपात परतायचा। त्यात वाटण घालायचं, ते परतायचं। घरगुती लाल मसाला घ्यायचा 1 ते 1.5 चमचा, हळद, गरम मसाला, कोल्हापुरी आहे त्यामुळे कांदा लसूण मसाला असणारच। कांदा लसूण मसाला घेते अर्धा चमचा। सगळं परतायचं। त्यात शिजलेला मसूर टाकायचा। वाटणाचं जे उरलेलं पाणी असेल ते टाकायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि शिजू द्यायचं। ढाबा स्टाईल कोल्हापुरी अख्ख्या मसूरची आमटी आपली तयार आहे किंवा भाजी आपली तयार आहे। घरात खूप सारे पाहुणे येणार असतील तर हमखास करण्यासारखी ही भाजी किंवा आमटी आहे। कराच एकदा, नक्की ट्राय करा। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी लागणाऱ्या रेसिपी यापुढे येत राहतील। ते तुम्हाला पाहिजे असते चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडला शेअर करा।